नमस्कार मित्रांनो, 2 दिवसाआधी एका ट्रेनमध्ये मर्डर झाला. छोटंसं कारण होतं, पण एक मुलगा गेला, कोणाचा तरी भाऊ गेला. मी तर ट्रेनमध्ये ट्रॅव्हल नाही करत, पण जसं आता पावसाळा सुरू झाला आहे, आपण छत्री ठेवतो बॅगेत, तसं आपण आता एक चाकू पण ठेवायचा का आपल्यासोबत? नाही, सेफ्टीसाठी बोलतो मी. कारण विचार करा, जसं विरार लाईन आहे तिथे आपण नंबर लावतो सीटसाठी. ठाणा कर्जत साईडला फर्स्ट क्लासमध्ये मी त्या दिवशी बसलेलो. फर्स्ट क्लासमध्ये पण आपल्या पायाजवळ उभं राहायला द्यायचं असतं लोकांना, हे मला माहीत नव्हतं. त्याच्यावरून बऱ्याच लोकांनी दादागिरी केली, नवीन आहेस का तू, असं आहे का तसं आहे. मला एवढंच सांगा, हे रूल कोणी बनवले? आपणच बनवले. मग जेव्हा इकडे आपण दादागिरी करतो, तेव्हा त्या दिवशी त्या ट्रेनमध्ये एवढे लोक होते, त्या लोकांमध्ये कोणच मर्द नव्हता का? एवढ्या लोकांनी त्या एका माणसाला अडवला असता. तो कंटिन्यू त्याच्यावरती चाकूने वार करतोय. त्याच्यानंतर तुम्ही पोलिसांना ब्लेम करणार, मग सरकारला ब्लेम करणार. पोलिसांनी तर त्यांचं काम केलं, पकडलं त्याला. आपला भाऊ गेला आहे, त्यासाठी आपण फक्त दुःख व्यक्त करू शकतो. पण माझी सरकारला विनंती आहे, त्या माणसाला फाशी झाली पाहिजे. अशा मेंटॅलिटीचा माणूस ह्या जगासाठी, या समाजासाठी धोकादायक आहे आणि त्याच्या आईवडिलांना जस्टिस भेटला पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. धन्यवाद.